काल लोणार तालुक्यातील चिखला या गावामध्ये 2 गटामध्ये हाणामारी झाली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हा वाद झाला होता। या वादाचं स्वरूप हे हाणामारीमध्ये झालं होतं। आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतोय। सध्या तरी पोलीस प्रशासन या ठिकाणी हजर आहे आणि सध्या तरी वातावरण हे शांतता आहे। खरं तर 24 ते 25 जणांवर गुन्हा दाखल झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी माहिती आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी मनोजदादा झरांगे पाटील सुद्धा या ठिकाणी येणार असल्याची माहिती आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर गावात सध्या शांतता आहे। पोलीस प्रशासन या संपूर्ण गंभीर प्रकरणाची दखल घेत 24 ते 25 जणांवर गुन्हे दाखल केल्याची एकंदरीत माहिती आहे। आता या ठिकाणी गावातील नागरिक जर आपण बघितले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आपण बघतो समोर त्यांची प्रतिमा सुद्धा त्यांचा पुतळा सुद्धा आपल्याला समोर दिसतोय। खरं तर या ठिकाणी मोठा वाद रात्री आपल्याला पाहायला मिळाला आहे। एका महिलेला सुद्धा मारहाण झाल्याचं एकंदरीत चित्र होतं। मात्र नागरिक आता सध्या तरी चिखला या गावामध्ये शांतता आहे। पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। राखीव दलाची गाडी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। DYSP खाडेसाहेब या ठिकाणी रात्रीपासून या ठिकाणी दिसून या ठिकाणी समाज बांधव सुद्धा मोठ्या संख्येने आपल्याला दिसून येत आहे। जर बघितलं सध्या तरी एकंदरीत गावामध्ये शांतता आहे आणि या ठिकाणी येणार आहेत अशी महिला असतील मोठ्या संख्येने आपल्याला दिसत आहेत। सध्या तरी गावामध्ये अत्यंत शांतता आहे। पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे आणि नागरिकांसुद्धा शांततेत त्यांचा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येणार आहेत। आपण बघू शकतो पोलीस प्रशासन असेल राखीव दलाची गाडी सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत। मनोज जरांगे पाटील या ठिकाणी लवकरात लवकर SP साहेबांना माझी विनंती आहे की त्या आरोपीला मोठ्या संख्येने नागरिक सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। सध्या तरी शांतता या गावामध्ये आहे आणि ही जी लागलेली क्रिस्टा आहे यांनी बाजूला घ्यायचा प्रयत्न करावा। या ठिकाणी गावात रात्री तणावपूर्वक वातावरण झालं होतं। मात्र आता तरी सकाळी आपण बघितलं तर गावामध्ये अत्यंत शांतता आहे। मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येणार आहेत। थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील या ठिकाणी दाखल होणार आहेत। पोलीस बंदोबस्त सुद्धा अतिशय चोख पद्धतीने आहे। कुठलेही प्रशासनाच्या अग्रेसर असलेल्या आपल्या ताई त्यांना काल आपल्या या गावामध्ये अत्यंत हिजऱ्या पद्धतीने मूर्ख लोकांनी छेड घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। पोलीस बांधव या ठिकाणी उपस्थित असताना जर असं होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही जगायचं हो तू बाजूला बाय काय नाही बाय तिला घे ती शर्ट दे वाय बे शर्ट दे रे वाय द्या शर्ट दे तिला शर्ट दे तो शर्ट काढ।
रेकॉर्डिंग टाकून ते पोरायला एकदम. संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही समाजकंटक उचलत होते. त्याचा विरोध आम्ही केला 4-5 जण महिलांनी. तर त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे. तरी माझी सगळ्या मराठी समाज बांधवांना विनंती, तुमच्या बहिणीसाठी तुम्ही चिखल्यामध्ये यावे म्हणून लवकरात लवकर हात जोडून विनंती माझ्या सगळ्या भावांना.